तर आता सगळे येड्यासारखे आले तर बाहेर. लाईट पण गेली आहे, डबा चालू होता मामाचा ते बनवायला आणि सिलेंडर पण संपले आणि लाईट पण गेली आहे. तर आता आमची चूल पेटलेली आहे, काल शेतात चूल पेटवलेली, आज घरी चूल पेटवायला. तर गुड मॉर्निंग आहे सर, तुमचं स्वागत आहे एक नवीन ब्लॉगमध्ये. तर आता आमचा चहा चालू आहे, आता बनवलेला म्हणजे पहिल्यांदा वतलेला, मग परत आता गरम करायला, कारण की साखरच टाकली नाही आजीनं. मग सगळ्यांकडून चहा परत मागवला आणि परत त्याच्यात हा मग ते बिना साखराचं पेले पहिल्यांदा असं होईल. म्हणजे तसं नाही, तिला साखरच लागत नाही कशाकडे. तर आता सगळे येड्यासारखे आले तर बाहेर. लाईट पण गेली आहे, डबा चालू होता मामाचा ते बनवायला आणि सिलेंडर पण संपले आणि लाईट पण गेली आहे. तर आता मामाचा फोन आलता, तो म्हणला की सिलेंडरच नाही गावात. मग आता इथं चूल बांधायचे. कुठं बांधायचे? आता इथं चूल बांधायचं असं म्हणते आजी, काय माहिती आता कुठं गेली आजी. जळण एका दिवशी दोन्ही पण घाण झाले, तर लाईट पण नाही हे पण नाही. काय आहे ते? सगळं ते फुलाचं रंग काढलाय, लाल झाले पुन्हा पाणी. कशाला काय प्यायचंय का? प्यायचंय मग काय करायचंय? आजीनं आणलेलं लाकडं आणलं. आता मम्मी चूल आणायला गेले. या चूल बघू आपण कशी आहे, पहिलीच बनवलेली आहे वाटतंय. काहीच काही कामाला लावलेला. आता चूल नेले, उचल. हां एवढी जड आहे का? बाबा चप्पल निघला, जा तू. आता पडलं असतं. एवढा खालती का काय माहिती आता आजी एवढा खालती. आणि चपात्या घेऊन आल्या, चपात्याचं पीठ अर्धच लाटायचं राहिलेलं. भाजी काय बनवले का नाही? मग बनवले की वरण भात झालाय, चपात्या आपाचा डबा झालाय आणि मामाचा त्यांचा डबा राहिलाय फक्त. बघा राडा कसा आहे. सिलेंडर ठेवा की मग आता मध्ये, आज नाही. तर आता आमची चूल पेटलेली आहे, काल शेतात चूल पेटवलेली, आज घरी चूल पेटवायला. चुलीवरचा आहे सगळा स्वयंपाक. आता मी बनवायला गोड चपात्या. काय म्हणते त्याला? काय म्हणते आता? अबो मला उठावं लागले. बोला लवकर, टाइम चाललाय माझा. काय कशाच्या? कुंदीच्या भाकरी का चपात्या? मग भाकरी कशी काय? नाही वगैरे असं गोड आहे. आता ते चपातीत लाटतात आणि टाकतात वाटते, ते पुरणपोळ्यासारखंच की. डबे उघडले लाटणे आले, डबे उघडले लाटणे आले, उघडली दारे जमले सारे हो जमले सारे. आजोबांच्या जागेवर पापड करूया रे. मग एवढा अशी चपाती बनवलेली, ही नॉर्मल चपाती. आणि आता हे काय टाकून बनवलेली? कुंदीच्या अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ती टाकून बनवलेली ही चपाती. काय 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 गुळ, शेंगदाणे, तेल भाजले आणि साखर टाकले. तेल नाही रे, तीळ टाकून भाजले. तर आता मी रेडी झालोय, म्हणजे आंघोळ ती केली. काय झालं, मी 10:30ला झोपलो आणि मग आता 12:30ला उठलोय. म्हणजे झोप लागली अचानकच, असं गादीवर पडलेलं, अचानकच झोप लागली कधी ना कधी. मग ते आता जाग आली, मग आंघोळ केली. बघा आता किती वाजले तर 1:23 झाले तर. आणि मम्मीनं उठवलं मला बोलते की निघायचं, चल आवर. मग बॅग ते भरले, सगळं आवरले आणि स्वतः जाऊन झोपले तिकडे. आता बाहेर टेम्पो आले, त्याच्यात झाकणं येतं, याचे झाकणं घ्यायचे आजीला. तर 2च नाही, आता वापस परत वरतून 4 येतं, म्हणजे 6 याचे तर घ्यायचे. तर या बघू आपण. आता हे 4 झाकणं घेतले. किती? 840ला म्हणाल तर 800ला घेतले. आणि मम्मीने एक पातेलं घेतलं. दाखव पातेलं जरा. हां काय हे कितीला दिलं पातेलं? 180ला दिले. अजून घेऊन दिले मला, मी नाही घेतलं. अजून काय घ्यायचं? आजीला ना ती पातेलं घ्यायची, बाटलीचं.
तर आता मग मी भाजी काढायली आहे, म्हणजे वाळू घातलेली. कशाची भाजी आहे? हरभऱ्याची आहे म्हण भाजी. नीट काढ, इचून इचून काढ एक एक. नीट काढ मला सगळं इचून. नाही सागर. तर आता सागरला पण बोलवलेलं आहे. असं खांद्यावर घेऊन चला, ते हे येत नाही ते का दारात. आलं का ना. हां झुळीवाले. हे आजी झुळीवाले आले तर. झुळीवाले आले तर. तू पिक्चरच बघत बस. आता चला आम्ही चाललो निघायला. हो जा जरा मतलबी दुनिया की सुनता है क्यों खुद की भी सुन ले कभी कुछ बात गलत ही हो जाए. आता आम्ही आलेलो आहे परत गावावरून. आता 3 वाजले तेव्हा. कुठे गेला? अर्धा तास लागला यायला. तर आता मम्मी आल्या आल्या मशीनवर बसले. आल्या आल्या 2 वेळा ब्लाऊज येऊन दिले. तर आता 6 वाजले. तर मग अभ्यासाला बसलेलो. मध्ये शूट केला नाही. 4 वाजता बसलेलो. आता उठलोय. मम्मी ते आजीनं त्या गोड चपात्या दिल्या, त्या साध्या चपात्या दिल्या, त्या भाजी ते दिली ती. मग जेवण करायला ते जेवण ते झाले. पप्पा आता बाथरूमला घेत वाटते. आता तर छान केलता की परत का गरम केलास का बरं? अरे गावाकडून एवढ्या मोठ्या भाजी आणल्या. आता हे कांद्याची पात. ही कशाची भाजी खालची? शेपची. ही शेपची आहे. कशाची? तांदळ कुंदऱ्याची. आणि हे शेपची. हे टमॅटो हिरवे काल दाखवलेले बघा व्हिडिओमध्ये. आणि ककडी येतात. आणि ऊस आणलेला हे बघा पप्पासाठी. पप्पाने खाल्ला नाही ना, त्यामुळे पप्पाला साठी आणलेला. आणि सुकवलेली भाजी बघा ही आहे. ती वरती मम्मी टेरेसवर काढत होती ना, बघा ही वाली भाजी आहे. तर चला मग आता जेवण करायला. गोड चपाती आहे, याच्यात डाळ आहे आणि याच्यात भात आहे. मग जेवण करतो. मग आता किती 8:30 वाजले. तर मी आणि पप्पा बाहेर गेलता जरा काहीतरी पर्सनल काम होतं, मग ते सांगू शकत नाही. मग बाहेर गेलता. मग आता घरी आलता. भूक लागली त्यामुळे जेवायला आता. मग आजच्यासाठी एवढाच. मला वाटतं व्हिडिओ आज बारका होईल, तरी काय माहिती आता एडिटिंग केल्यावर कळलं बारका आहे का मोठा आहे ते. आता हेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट करा. तर भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला बाय.